हॅलो अँड वेलकम टू रेडियंट अकॅडमी. मी अमोल चेपे आपल्या सर्वांचं स्वागत करतो रेडियंट अकॅडमीच्या या नवीन लेक्चरमध्ये. आज 21 मार्च 2023 आहे. आज आपण आजचे सगळे करंट अफेअर्स बघणार आहे. बरेच महत्त्वाचे मुद्दे आहेत, जसं जापान आणि कोरियाच्या रिलेशन्समध्ये जरा सुधार होताना दिसतोय. भारतात इंटरनॅशनल इयर ऑफ मिलेट्ससाठी एक इंटरनॅशनल कॉन्फरन्स सुद्धा ऑर्गनाईज करण्यात आली. असे सगळेच महत्त्वाचे मुद्दे आजच्या लेक्चरमध्ये कव्हर करू. तो लेट अस स्टार्ट विथ दी क्लास ऑफ टुडे. सगळ्यात पहिला मुद्दा काय आहे? सगळ्यात पहिला मुद्दा आहे दोन कंट्रीजबद्दल, जापान आणि साऊथ कोरिया. आपल्याला माहिती आहे कोरिया म्हटलं तरी आज दोन पार्ट्स आहेत. नॉर्थ कोरिया वेगळा आहे, साऊथ कोरिया वेगळा आहे. साऊथ कोरिया आणि जापान यांच्या रिलेशनमध्ये हिस्टॉरिकली जरा तणाव राहिलेला आहे. हिस्टॉरिकली म्हणजे जर एन्शियंट हिस्ट्री पाहिली तर ॲक्च्युली जापान आणि कोरिया हे ट्रेड आणि कल्चर याचा एक्सचेंज व्यवस्थित करत होते. पण वर्ल्ड वॉर 1च्या आधीपासून जेव्हा जापान आणि रशियामध्ये वॉर झाला होता, इतकी जुनी हिस्ट्री सांगू का तुम्हाला? जाऊ द्या, पण एक शॉर्टमध्ये सांगून देतो की रशिया आणि जापानमध्ये वॉर झाला होता आणि नंतर जापानची कॉलनी म्हणून कोरिया ओळखला जाऊ लागला. जेव्हा जापानची कॉलनी म्हणून कोरिया ओळखला जायचा तेव्हा बरेचसे कोरियन लोक हे जॅपनीज आर्मीचा भाग होते. आणि तेव्हा काय व्हायचं की ह्या आर्मीज इकडे तिकडे लढाई करायला खूप ठिकाणी फिरत असायच्या. तर त्याच्यासाठी कोरियामधल्या महिलांना कम्फर्ट वुमन म्हणून तिथे पाठवलं जायचं. आणि या महिला म्हणजे अगदी कमी वयाच्या असायच्या, तर यांना कम्फर्ट वुमेन म्हणून तिथे पाठवलं जायचं. एवढंच नाही तर त्यांच्या सोल्जर्सचं, जे कोरियन सोल्जर्स होते जॅपनीज आर्मीमध्ये किंवा जॅपनीज फॅक्टरीजमध्ये, तेव्हा यांचं खूप शोषण झालं. पण असं शोषण फक्त कोरियाच्याच लोकांचं नाही झालं, तर युनायटेड स्टेट्समध्ये जे प्रिझनर्स पकडले गेले होते त्यांचंही झालं, चायनामधनं जे पकडून आणले होते त्यांचंही झालं. पण काय झालं की जापाननी नंतर वर्ल्ड वॉर 2च्या नंतर या कंट्रीजला कंपेन्सेशन दिलं, कंपेन्सेट केलं की आम्ही तुमच्या लोकांना त्रास दिलाय, तर म्हणून त्यांना कंपेन्सेशन देण्यात आलं. पण कोरियाच्या लोकांसोबत असं झालं नाही आणि म्हणून कोरियातल्या लोकांना जापानच्या विरुद्ध म्हणजे जापानच्या अगेन्स्ट खूपच वेगळा भाव आहे, म्हणजे एनिमीज आहे सरळ सरळ असं समजा. पण आत्ता दोन्ही कंट्रीच्या देशांनी, दोन्ही कंट्रीजच्या देशांनी नाही, प्राईम मिनिस्टर आणि प्रेसिडेंट या लोकांनी विचार केला की आता ह्या जुन्या गोष्टी झाल्या, 100 वर्ष जुन्या गोष्टी आहे, यांना जरा आपण विसरू आणि एक नवीन सुरुवात करू ज्याच्यात आपण एकत्र येऊ. दोन कंट्रीजमधली एक गोष्ट माहिती आहे काय आहे की जापान आणि कोरिया हे दोन्ही नॅटोचे मेंबर नाही आहे, पण युनायटेड स्टेट्सचे अलाईज आहे, म्हणजे युनायटेड स्टेट्सचे मित्र दोघंही आहे, पण यांच्या दोघांचंच पटत नाही. तर आता हे दोघं जर एकत्र आले किंवा सोबत निर्णय घेऊ लागले तर युनायटेड स्टेट्ससाठी पण एशियामध्ये काम करणं जरा सोपं होऊन जाईल. तर हा सगळा बॅकग्राऊंड आहे. आणि म्हणून 12 वर्षानंतर जापानचे प्राईम मिनिस्टर आणि साऊथ कोरियाचे प्रेसिडेंट हे एकत्र भेटले. कोण कोण आहे? जापानचे प्राईम मिनिस्टर तुम्हाला माहिती आहे फुमियो किशिदा. ठीक आहे, फुमियो किशिदा हे जापानचे प्राईम मिनिस्टर आहे ना, सध्या भारतात आहे. तुम्ही एक व्हिडिओ पाहिला असेल यांचा, सध्या प्राईम मिनिस्टर मोदी सोबत जेव्हा भारतात आले होते तेव्हा सध्या भारतात आहे म्हणजे हे कोरियावरनं इकडे आले, तर तुम्ही यांचा एक व्हिडिओ पाहिला असेल. तिथे पाणीपुरी खाता, यांना तर पाणीपुरी खाऊ घातली, लस्सी पाजली यांना. तर बऱ्याचशा गोष्टी फुमियो किशिदासोबत भारतात आल्यानंतरही झाल्या. इथून जाताना पोट खराब होणारा माणसाचं एवढं वाटतंय. तर हे फुमियो किशिदा सध्या भारतात आले आहे. ठीक आहे, कुठून आले? कोरियावरून आले. कोरियामध्ये साऊथ कोरियाचे प्रेसिडेंट जे आहे यांचं नाव आहे युन सुक योल. हे आहे युन सुक योल आणि हे आहे फुमियो किशिदा. पहिल्यांदा पाहणाऱ्या लोकांना सारखेच दिसत असले तरी वेगवेगळे लोक आहे सांगतो. ठीक आहे, तर फुमियो किशिदा जॅपनीज प्राईम मिनिस्टर आहे. प्रेसिडेंट जे आहे साऊथ कोरियाचे त्यांचं नाव आहे युन सुक योल. तर हे दोघं जण टोकियोमध्ये भेटले. जपानच्या टोकियोमध्ये एक समिट झाली है ना, फेन्स मेंडिंग समिट. म्हणजे फेन्स मेंडिंग इन द सेन्स की दोन बाउंड्रीज ज्या आहेत त्या बाउंड्रीजला आता जरा दूर करू, मोल्ड करू आणि आपण जरा एकत्र येऊन बसू. 12 वर्षानंतर अशी मीटिंग होते आहे. आणि याच्या आधी पण ज्या झाल्या आहे ना त्या विशेष काही सक्सेसफुल नाही राहिल्या. पण 12 वर्षानंतर हे दोन कंट्रीजचे लीडर्स एकदा येऊन भेटले, त्याच्यामुळे ही मीटिंग खूप महत्त्वाची होऊन जाते. याच्यावर तुम्हाला प्रश्न काय येऊ शकतो? ही हिस्ट्री जी मी सांगितली याच्यावर प्रश्न येणार नाही. हिस्ट्री फक्त याच्यासाठी सांगितली की तुम्हाला मुद्दा कळावा की 12 वर्षानंतर इतके जवळजवळचे देश हे का भेटत आहे. आणि दुसरं म्हणजे तुम्हाला हे लक्षात राहावं की हे दोन कोणते लीडर्स भेटत आहे. तर जापानचे प्राईम मिनिस्टर भेटत आहे फुमियो किशिदा. कोणाला भेटत आहे? तर साऊथ कोरियाचे प्रेसिडेंट युन सुक योलला.
तुम्हाला जर प्रश्न विचारले तर या लीडर्सबद्दल प्रश्न विचारले जाऊ शकतात की जपानचे प्राईम मिनिस्टर कोण किंवा साऊथ कोरियाचे प्रेसिडेंट कोण, कारण हे दोघं सध्या चर्चेत आहे. ठीक, चलायचा नेक्स्ट पॉईंटकडे. चलो नेक्स्ट, ICC. आपल्याला एक ICC माहिती आहे ज्याचं नाव आहे इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल, आपण क्रिकेटवाले लोक. आणि दुसरं जे ICC आहे ते आहे इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्ट. हे इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्ट जे आहे रशिया याचा भाग नाही आहे. ठीक आहे, म्हणजे एक असं कोर्ट आहे ज्याच्यात रशिया भाग नाही आहे, पहिले हे समजून घ्या. आता दुसरी गोष्ट समजा की हे जे इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्ट आहे यांनी काय केलं की यांनी वॉर क्राईम्स साठी वॉरंट इश्यू केला. कोणाच्या अगेन्स्ट? तर व्लादिमीर पुतिनच्या अगेन्स्ट. रशियाचे प्रेसिडेंट व्लादिमीर पुतिन यांच्या अगेन्स्ट त्यांनी अटक वॉरंट जारी केला आहे, अरेस्ट करण्याचा वॉरंट जारी केला. कोणी केला? हा इंटरनॅशनल कोर्ट. कोणतं कोर्ट आहे? इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्ट म्हणतात त्याला, ICC. हे इथे दिसेल तुम्हाला, इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्ट ICC हॅज इश्यूड अ वॉरंट. वॉरंट कशासाठी दिला? की त्यांचं म्हणणं असं आहे की जो वॉर हा रशियाने युक्रेनवर लादला आहे त्या वॉरमध्ये जे पण तिथे चिल्ड्रन आहे, लहान मुलं आहे, त्यांना पकडून घेऊन चालले आहे, लहान मुलांना युक्रेनमधून रशियामध्ये, आणि तिथे रशियाच्या फॅमिलीजमध्ये त्यांना वाटणं सुरू आहे. अशा फॅमिलीजमध्ये वाटणं सुरू आहे की जिथे मुलं बाळ नाही आहे, किंवा काही मुलांना तर अक्षरशः ऑर्फनेजेसमध्ये ठेवण्यात येत आहे. तर जबरदस्ती या मुलांना घेऊन चालले. हा आरोप इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्टनी CNN रिपोर्टच्या बेसिसवर आरोप तर CNN लावला. याच्या अगेन्स्ट याला खरं कोणी मानलं? इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्टनी. आणि म्हणून व्लादिमीर पुतिन जे रशियाचे प्रेसिडेंट आहे यांच्या अगेन्स्ट एक अटक वॉरंट जारी केला. यांच्याच अगेन्स्ट नाही तर एक महिला आहे जे तिथे चिल्ड्रन ते पुढं चिल्ड्रनचं डिपार्टमेंट बघते, त्यांच्या पण अगेन्स्ट वॉरंट इश्यू झाला. मला त्यांचं नाव आठवत नाही आहे, पण त्यांच्या पण अगेन्स्ट वॉरंट इश्यू झाला आहे. ठीक आहे, तर हे पहिल्यांदा असं झालं आहे की जेव्हा युनायटेड नेशन्सच्या सिक्युरिटी काउन्सिलमध्ये असलेले कुठलंही परमनंट मेंबर, युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल आहे त्याचे 5 परमनंट मेंबर्स आहेत ज्यांच्याकडे व्हीटो पॉवर असतो, यांच्यापैकी एक रशिया आहे, म्हणजे ही सगळ्यात पॉवरफुल देशांपैकी एक जगातले. अशा एका देशाच्या हेडच्या अगेन्स्ट इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्टनी वॉरंट इश्यू करणे ही पहिली घटना आहे. दिस हॅज नॉट हॅपन्ड बिफोर दिस. हे असं पहिल्यांदाच झालं आहे. त्याच्यामुळे दिस इज अ बिग न्यूज. हाऊएव्हर रशियाने याच्यावर काय म्हटलं? रशियाने म्हटलं आम्ही ऐकत नाही, कारण काय की आम्ही इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्टचा भागच नाही आहे. तो वी वोंट लिसन टू यू, हम सुनेंगे नहीं तुम्हारा, तुमको कहाँ आके अरेस्ट करना है करके दिखाओ. ठीक आहे, तो दिस इज व्हॉट रशिया इज सेइंग. समजलं? तर तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो की कुठल्या इंटरनॅशनल संस्थेने व्लादिमीर पुतिनच्या अगेन्स्ट अरेस्ट वॉरंट इश्यू केला? तर जस्ट रिमेंबर द नेम. द नेम इज इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्ट. ठीक आहे, चलायचं पुढे. हे मी जसं इथं तुम्हाला सांगितलं, अँड इट इज फॉर ॲबडक्शन ऑफ चिल्ड्रन. ठीक आहे, लहान मुलांना तिथून पळवणे, युक्रेनमधनं पळवणे आणि रशियामध्ये त्यांना आणणे, याच्यासाठी अरेस्ट वॉरंट इश्यू केला. ठीक आहे, तो या होत्या 2 महत्त्वाच्या इंटरनॅशनल न्यूज. आता येऊ तिसऱ्या महत्त्वाच्या इंटरनॅशनल न्यूजवर. एक आयलँड आहे ज्याचं नाव आहे त्रिनिडाद आयलँड. हा त्रिनिडाद आयलँड जो आहे, हा त्रिनिडाद आयलँड या ट्रिनिडेड आयलँड हा जो आहे हा ब्राझीलच्या जवळ आहे है ना. अँड इट इज अ वोल्कॅनिक आयलँड. ठीक आहे, वोल्कॅनोपासून तयार झालेला आयलँड आहे. हा आयलँड आहे टर्टल्सच्या प्रजननासाठी प्रसिद्ध. म्हणजे तिथे ग्रीन टर्टल्स तिथे येत असतात, तिथे ते अंडे देतात आणि तिथे ते म्हणजे मग ते नंतर अंडे हॅच होतात आणि तिथनं छोटे छोटे टर्टल्स बाहेर निघतात. तर हे एक सुदूर आयलँड आहे जिथे टर्टल्सला खूप सेफ वाटतं आणि त्याच्यामुळे हा जो आयलँड आहे तिचा त्रिनिडेड आयलँड, हा इट इज कन्सिडर्ड ॲज सेफ फॉर देम, सेक्युअर फॉर देम, आणि हा जगातला सगळ्यात कन्झर्व्ड एरियापैकी एक एरिया आहे. कन्झर्व्ड एरिया म्हणजे असा एरिया की ज्याला अख्खं जग प्रोटेक्ट करतं, कारण टर्टल्सची पॉप्युलेशन वाढण्याचं एकमात्र ते ठिकाण आहे. तर याच्यामुळे याचं प्रोटेक्शन आणि कन्झर्वेशनसाठी जगसुद्धा सिरियस आहे. आता इथे काय झालं, इथे मिळाले सायंटिस्टला काही रॉक्स, आणि ते रॉक्स प्लॅस्टिक मिक्स आहे. किती मोठा प्रॉब्लेम आहे पहा. आपण जे म्हणतो प्लॅस्टिकमुळे अख्ख्या जगभरात पोल्युशन होत आहे, आणि स्पेशली आपले ओशन्स, समुद्र आपले जे आहे ते प्लॅस्टिक पोल्युशनमुळे खराब होत आहे. त्याचं सगळ्यात मोठं उदाहरणमुळे तिथे जे व्होल्कॅनोपासून जे रॉक बनत आहे त्या रॉकमध्ये मोल्टन प्लॅस्टिक मिक्स होऊन गेलं आणि प्लॅस्टिकनी बनलेले रॉक्स तिथे आढळले. तुम्ही हा फोटो पाहू शकता.
हे जे ग्रीन कलरमध्ये इथे सगळं दिसतंय ना, दिस इज दी प्लास्टिक दॅट हॅज बीन फाउंड इन दी रॉक्स. आणि जर असं इतक्या भयंकर लेवलला जर तिथे प्लास्टिक पोल्युशन पोचलं आहे, आणि हा सुदूर आयलँड आहे, असं नाही की कुठल्या देशाला अगदी लागून आहे, इतक्या दूरच्या आयलँडवर जर प्लॅस्टिकनी पोल्युशनमुळे दगडं जर फाइंड आउट होतात, तर विचार करा की आज तिथे टर्टल्स एग्स वगैरे ले करतात, कदाचित उद्या त्यांना ती सुद्धा एक जागा जिथे टर्टल्सला एग ले करायची ती सुद्धा राहणार नाही. आणि अशाने आपण क्लायमेटचं किती मोठं नुकसान करता याच्यासाठी हा एक अलार्म आहे. तो दिस इज अन अलार्मिंग साईन. ठीक आहे. तर काय झालं आहे, ट्रिनिडेड आयलँड जसं मी म्हटलं, ब्राझील जवळ एक व्होल्कॅनिक आयलँड आहे ज्याचं नाव आहे ट्रिनिडेड आयलँड. आणि तिथे काय झालं की प्लास्टिक डेब्रीजपासून बनलेले रॉक्स तिथे आढळले आहे, आणि याच्यामुळे एक अलार्म सेट झाला आहे. अलार्म सेट झाला म्हणजे एक अलार्म वाजल्यासारखीच गोष्ट आहे लोकांसाठी. ठीक आहे. हे कशासाठी आहे, हा जगातला सगळ्यात इम्पॉर्टंट कन्झर्वेशन स्पॉट्स आहे. कशासाठी कन्झर्वेशन स्पॉट आहे हा, ग्रीन टर्टल्ससाठी. ठीक आहे ना, और चेलोनिया मायडास म्हणतात त्यांना. ठीक आहे. तर इथे हजारो ग्रीन टर्टल्स येतात, तिथे अंडे देतात, आणि नंतर त्याच्यातनं छोटे छोटे टर्टल्स बाहेर येतात. तुम्हाला या मुद्द्यावरनं क्वेश्चन असा येऊ शकतो की विच ऑफ दीज आयलँड्स इज इन न्यूज अँड इज नोन फॉर कन्झर्वेशन और वेअर द ग्रीन टर्टल्स ले देअर एग्स. तर या आयलँडचं नाव आहे ट्रिनिडेड आयलँड्स. और ट्रिनिडेड आयलँड इज नियर विच कंट्री, तर लक्षात ठेवा इट इज नियर ब्राझील और इट इज इन ब्राझील. ठीक आहे, लक्षात राहील. आय होप तुमच्या हे लक्षात राहील. ठीक आहे. आता चालू भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडशी रिलेटेड एक न्यूज आहे. अपॉइंटमेंट आहे, इम्पॉर्टंट अनाउन्समेंट आहे. नाव आहे जी कृष्णकुमार यांनी चेअरमॅन ऑफ द भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणून जागा आपली पोझिशन स्वीकारली आहे. ठीक आहे. तर याच्यापेक्षा जास्ती काहीच महत्त्वाचं नाही या पॉईंटमध्ये. एवढंच आहे की 2025 पर्यंत, एप्रिल 2025 पर्यंत हे या पदावर राहतील, किंवा जर सरकारला वाटलं आधी काढायचं किंवा नंतर एक्सटेन्शन द्यायचं तर सरकार करू शकते. पण सध्याची महत्त्वाची न्यूज ही आहे की जी कृष्णकुमार हॅज बिकम दी चेअरमॅन अँड दी मॅनेजिंग डायरेक्टर ऑफ BPCL, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड. मला माहिती आहे हे नावं बिवं लक्षात ठेवणं जरा कठीण होतं, पण आपण पेट्रोल भरायला जातो तेव्हा पेट्रोल भरायला जाताना आपल्याला भारत पेट्रोलियमचं पेट्रोल पंप भेटतं, तर भारत पेट्रोलियमचं पेट्रोल पंप भेटलं की ते लक्षात ठेवायचं की जी कृष्णकुमार आठवायला पाहिजे. ठीक आहे. तर जी कृष्णकुमारचं नाव भारत पेट्रोलियमचं पेट्रोल पंप दिसल्यावर आठवायला पाहिजे, तर हे पाठ होईल. लक्षात राहील. जी कृष्णकुमार टेक्स ओव्हर ॲज द चेअरपर्सन अँड मॅनेजिंग डायरेक्टर ऑफ BPCL. चलो नेक्स्ट. आता एक फाईन लावला आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने, आणि HDFC बँकेवर लावला. HDFC बँक ही भारतातली सगळ्यात मोठी प्रायव्हेट सेक्टर बँक, याच्यावर फाईन लावला. इतक्या मोठ्या बँकेवर कितीचा फाईन लावला माहिती आहे, 5 लाख रुपयांचा. आता 5 लाख रुपयांच्या फाईनची चर्चा आहे. का बरं चर्चा आहे हे महत्त्वाचं आहे. काय झालं होतं हे बघ, 5 लाख रुपयाचा फाईन लावला आहे. कोणी लावला, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने. कोणावर, तर HDFC लिमिटेडवर. का लावला फाईन, कारण एका बँकेनी केलं यांचं ऑडिट. बँक कोणती माहिती आहे, नॅशनल हाऊसिंग बँक, NHB. ठीक आहे, नॅशनल हाऊसिंग बँक. नॅशनल हाऊसिंग बँक काय करत असते, जेवढ्या हाऊसिंग फायनान्स कंपनीज आहे, म्हणजे कोणी जर घर घेण्यासाठी फायनान्स करत असेल त्यांना फायनान्स करण्याचं काम NHB करते, नॅशनल हाऊसिंग बँक. तर नॅशनल हाऊसिंग बँक इज अन अपेक्स बॉडी इन दॅट सेक्टर, हाऊसिंगच्या सेक्टरमध्ये. मग कुठल्याही हाऊसिंग रिलेटेड विषयाचं जर ऑडिट करायचं असेल तर NHB ऑडिट करतं. मग NHB गेली HDFC बँकेत आणि त्यांचं केलं त्यांनी ऑडिट. मग त्यांच्या लक्षात आलं, अरे तुम्हाला काही लोकांची काही अमाऊंट होती तुमच्याकडे जी मॅच्युअर झाली, आणि ती मॅच्युअर झालेली अमाऊंट तुम्ही लोकांच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर केली नाही. म्हणजे तुम्ही त्यांच्या पैशांचा वापर करत आहे आणि त्याचा इंटरेस्ट तुम्ही वापरत आहे, आणि हे ट्रान्सफर केलं नाही म्हणून त्यांच्यावर फाईन लावण्यात आला. तर छोटासा एरर आहे, खूप मोठा नाही, पण एक एरर आहे जो NHBमुळे लक्षात आला, नॅशनल हाऊसिंग बँकेमुळे, की अमाऊंट मॅच्युअर झाली होती. ती मॅच्युअर्ड अमाऊंट त्यांनी जो काही खाताधारक आहे त्याच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर करायला पाहिजे होती मॅच्युरिटी नंतर, ती केली नाही. हे NHBच्या लक्षात आलं. त्यांनी सांगितलं RBIला, म्हणे हे असा गोंधळ घालत आहे, इन पे लगाव फाईन. तर हे RBIने चेक केलं, म्हणे बरोबर आहे, आणि RBIने त्यांच्यावर लावला 5 लाखाचा फाईन. ठीक आहे. तर तुम्हाला याच्यावर जो प्रश्न येईल तो येऊ शकतो की ट्रान्सफर ऑफ डिपॉझिट्ससाठी कुठल्या बँकेवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने फाईन लावला, हा प्रश्न येऊ शकतो बरं, कारण एक्झाममध्ये असे प्रश्न आले आहे. तर नाव लक्षात ठेवायचं HDFC बँक. ठीक आहे, क्लिअर. चलायचं पुढे नेक्स्ट पॉईंटवर.
आता एक रोबोट बद्दल चर्चा करू. रोबोट आहे, हा रोबोट दिसतोय इथे, स्वाया रोबोट्स नावाची एक कंपनी आहे. स्वाया रोबोट्स, ही स्वाया रोबोटिक्स आहे, सॉरी स्वाया रोबोटिक्स. स्वाया रोबोटिक्स आपल्यापासून इथे जवळ हैदराबादलाच ही कंपनी आहे आणि यांनी हा क्वाड्रुपेड रोबोट बनवला आहे. क्वाड्रुपेड म्हणजे 4 पायावर चालणारा रोबोट. हा 4 पायावर चालणारा जो रोबोट आहे हा डिफेन्समध्ये यूज होणार आहे आणि म्हणून याला DRDOच्या 2 लॅबसोबत मिळून बनवण्यात आलेला आहे. DRDOच्या कोणत्या लॅब्स आहे ज्यांच्यासोबत बनवण्यात आला आहे, तर एकाचं नाव आहे रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट, जी पुण्यामध्ये आहे, RNDE, आणि दुसरी आहे डिफेन्स बायो इंजिनिअरिंग अँड इलेक्ट्रोमेडिकल लॅबोरेटरी, जी बेंगळुरूमध्ये आहे. बनवलं कुठल्या कंपनी आहे, कंपनीचं नाव आहे स्वाया रोबोटिक्स. तर या स्वाया रोबोटिक्सनी भारताचा पहिला, दिस इज इंडियाज फर्स्ट होमग्रोन, म्हणजे भारतातच बनलेला पहिला 4 पायाचा रोबोट कोणी बनवला आहे, स्वाया रोबोटिक्सने बनवला आहे. 25 किलोचं वजन हा रोबोट नेऊ शकतो. एक तर 4 पायाचा असल्यामुळे काय होतं रोबोट्सला, म्हणजे या रोबोट्सला कितीही कठीण टेरेनवर नेल्या जाऊ शकतं, रिमोटने चालवल्या जाऊ शकतं, अशा ठिकाणी जाऊ शकतो की जिथे माणसं नाही पोहोचू शकत. बरेचदा काय होतं माहिती आहे का, यांचा वापर वगैरे कसा होऊ शकतो की समजा एखादा वॉर सुरू आहे ना, समोर एनिमी आहे आणि त्या एनिमीकडनं खूप भयंकर फायरिंग सुरू आहे, त्याच्यात एखाद्या सोल्जरला गोळी लागली आणि तो जर पडला तर त्या सोल्जरचा जीव वाचवला जाऊ शकतो जर त्या सोल्जरला वापस आणल्या गेलं तर. पण फायरिंग सुरू असताना त्या सोल्जरला जाऊन वापस आणता येत नाही, तर तेव्हा मदत अशा प्रकारच्या रोबोट्सची घेतल्या जाऊ शकते. हे मी घेतल्या जाऊ शकते असं म्हणत आहे कारण सध्या याची वेट कॅरिंग कॅपॅसिटी ही 25 किलोची आहे फक्त. पण 25 किलोचा तर कोणता सोल्जर राहणार नाही आहे. पण पुढे जर याची वेट कॅरिंग कॅपॅसिटी वाढली आणि परफॉर्मन्स टेस्टिंग वाढलं तर अशा प्रकारच्या सोल्जर्सचा जीवसुद्धा या रोबोट्सद्वारे वाचवला जाऊ शकतो. तर दिस इज अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट अँड एन इनोव्हेटिव्ह कन्सेप्ट दॅट स्वाया रोबोटिक्स हॅज ब्रॉट. तो वर्ल्ड इंडियाज फर्स्ट क्वाड्रुपेड म्हणजे 4 पायांवर चालणारा क्वाड्रुपेड रोबोट हा कुठल्या कंपनीने बनवला असा प्रश्न विचारतील तर लक्षात ठेवा, इट इज स्वाया रोबोटिक्स. ठीक है, चलने का आगे नेक्स्ट पॉइंट पे. चलो आता थोडेसे कॉन्फरन्सेसवर चर्चा करू. 2-4 कॉन्फरन्सेस होत आहे. नावं काय आहे, कुठे होत आहे, कुणी इनॉग्रेशन केलं याच्यावर चर्चा करू. एक कॉन्फरन्स आहे SME कन्व्हेन्शन. SME म्हणजे स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइज कन्व्हेन्शन. स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइज आलं की लक्षात ठेवायचं MSME म्हणजे मायक्रो स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइज. MSMEचे मिनिस्टर कोण आहे, नारायण राणे. तुम्हाला इथं सगळ्यात मोठा फोटो जो यांचाच दिसतोय. तर नारायण राणे हे MSMEचे मिनिस्टर आहे. तर SME म्हणजे स्मॉल मीडियम एंटरप्राइज, मायक्रोवाल्यांना सोडून दिलं यांनी, पण स्मॉल मीडियम एंटरप्राइज यांचं कन्व्हेन्शन झालं. कुठे झालं, 2023चं हे कन्व्हेन्शन न्यू दिल्लीमध्ये झालं आणि हे याचं 3रं एडिशन होतं. इट वॉज दी 3rd एडिशन ऑफ दी SME कन्व्हेन्शन. 4 महत्त्वाच्या सेक्टर्सवर लक्ष देण्यात आलं. कोणते 4 सेक्टर्स आहे हे, पहिला सेक्टर आहे क्लीन टेक आणि ग्रीन एनर्जी, दुसरं सेक्टर आहे मॅन्युफॅक्चरिंग सर्व्हिसेस, तिसरं आहे ॲग्रो फूड प्रोसेसिंग आणि चौथा आहे ॲग्री इम्प्लिमेंट्स नावाचं सेक्टर. ॲग्री इम्प्लिमेंट्स म्हणजे ॲग्रिकल्चरमध्ये वापरले जाणारे जे वेगवेगळे अवजार आहे यांचं जे सेक्टर आहे, यांना बनवणाऱ्या फॅक्टरीज वगैरे त्याच्यात येतात. तर या 4 सेक्टर्सच्या डेव्हलपमेंटवर कॉन्सन्ट्रेट करण्यात आलं. असं समजा ना की SMEचे 4 पाय. पहिला पाय म्हणजे ग्रीन एनर्जी अँड टेक्नॉलॉजी, दुसरा पाय म्हणजे क्वाड्रुपेड म्हटलं होतं आपण आता, तसेच याचे 4 पाय आहे. दुसरा आहे मॅन्युफॅक्चरिंग, तिसरा ॲग्रो फूड प्रोसेसिंग आणि चौथं ॲग्रिकल्चरल इम्प्लिमेंट्स. ठीक आहे. प्रश्न तुम्हाला याच्यात येतील की एक तर विचारेल मिनिस्टर ऑफ मायक्रो स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइज कोण आहे, किंवा असं विचारेल SME कन्व्हेन्शनचं इनॉग्रेशन कोणी केलं. तर फोटो लक्षात राहीलच तुमच्या, नारायण राणे यांनी केलं, एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे. एक कॉन्फरन्स अजून झाली, ही कॉन्फरन्स आहे आयुर्वेदवर. ठीक आहे. पण आयुर्वेद नुसतं माणसांसाठीचा आयुर्वेद नाही आहे, हे आहे वेटरनरी आयुर्वेद. ठीक आहे. तर इंटरनॅशनल आयुर्वेद कॉन्क्लेव्ह इनॉग्रेट झाली आणि ही कुठे झाली, उत्तराखंडच्या हरिद्वारमध्ये झाली. हरिद्वारमध्ये. ठीक आहे ना. आणि यावर्षीची थीम काय होती की आयुर्वेद वापरायचं तर आहे, पण कशासाठी, वेटरनरीसाठी. वेट म्हणजे प्राण्यांसाठी. तर प्राण्यांची हेल्थ
चांगली राहायला पाहिजे, याच्यासाठी त्यांच्या ॲलोपॅथीचा वापर न करता आयुर्वेदिक ट्रीटमेंट त्यांना दिली पाहिजे, असं या थीमनी झालं. कुठे झालं हे? हरिद्वारमध्ये झालं. तर हरिद्वारमध्ये तर झालंच. हरिद्वारमध्ये कुठे? तर तिथे ऋषिकुल कॅम्पस आहे, आयुर्वेदिक युनिव्हर्सिटी आहे हरिद्वारला. त्या आयुर्वेदिक युनिव्हर्सिटीमध्ये ऋषिकुल नावाचं एक कॅम्पस आहे. त्या कॅम्पसमध्ये हे कन्व्हेन्शन पार पडलं. ठीक आहे. तर वेगवेगळ्या विषयांवर चर्चा झाली. तुम्हाला प्रश्न याच्यावर एवढाच येईल की एक तर थीम विचारेल की इंटरनॅशनल आयुर्वेद कॉन्क्लेव्हची थीम काय होती, कारण वेगळी थीम आहे जरा, वेटरनरी अँड आयुर्वेद अशी थीम होती. दुसरा प्रश्न असा विचारला जाईल की हे कुठे झालं होतं, तर तुम्हाला लक्षात ठेवायचं हे हरिद्वारला झालं होतं. ठीक आहे. चलो नेक्स्ट पॉईंटवर जाऊ. तिसरी कॉन्फरन्स. यावर्षी बरेचदा आपण चर्चा केली आहे की धिस इयर हॅज बीन डिक्लेअर्ड बाय युनायटेड नेशन्स ॲज इंटरनॅशनल इयर ऑफ मिलेट्स. म्हणजे श्री अन्न, याला श्री अन्न म्हटलं आहे भारताने, कारण हे भारताचं प्रपोजल होतं युनायटेड नेशन्सला की 2023ला इंटरनॅशनल इयर ऑफ मिलेट्स डिक्लेअर करा. तर इंटरनॅशनल इयर ऑफ मिलेट्स हे डिक्लेअर करण्यात आलं. आता हे इंटरनॅशनल इयर ऑफ मिलेट्स डिक्लेअर केल्यानंतर एक इंटरनॅशनल कॉन्फरन्ससुद्धा याच्यावर ऑर्गनाईज करण्यात आली. याचं नाव आहे ग्लोबल मिलेट्स कॉन्फरन्स. ही खूप महत्त्वाची कॉन्फरन्स आहे, लक्षात ठेवा. ग्लोबल मिलेट्स कॉन्फरन्स ही कुठे ऑर्गनाईज करण्यात आली, तर पुसा इन न्यू दिल्ली इथे ऑर्गनाईज करण्यात आली. आणि याला इनॉग्रेट केलं भारताच्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी. कोण कोण भाग घेत होता याला, तर भारताचे ॲग्रिकल्चर मिनिस्टर म्हणजे नरेंद्रसिंग तोमर यांनी भाग घेतला. भारताच्या प्रधानमंत्र्यांनी तर उद्घाटनच केलं आहे. याच्या व्यतिरिक्त जवळपास 20च्या वर वेगवेगळ्या देशांचे ॲग्रिकल्चर मिनिस्टरसुद्धा या कॉन्फरन्समध्ये आले होते. इमॅजिन करा, 20 वेगवेगळ्या देशांचे ॲग्रिकल्चर मिनिस्टर. 20 तर मागच्या वर्षी आले होते, यावर्षी जवळपास 75 आहे. 75 वेगवेगळ्या देशाचे ॲग्रिकल्चर मिनिस्टर या इंटरनॅशनल ग्लोबल मिलेट्स कॉन्फरन्सला हजर होते. याच्यावर तुम्हाला प्रश्न नक्की येईल की ग्लोबल मिलेट्स कॉन्फरन्स ही कुठे झाली होती. लक्षात ठेवा, न्यू दिल्लीमध्ये इनॉग्रेशन केलं प्रधानमंत्री मोदी यांनी आणि 75 देशांचे वेगवेगळे ॲग्रिकल्चर मिनिस्टर्स इथे आले होते. एक महत्त्वाची गोष्ट तिथे घडली. अजून काय महत्त्वाची गोष्ट होती की मिनिस्ट्री ऑफ ॲग्रिकल्चर अँड फार्मर्स वेलफेअर जो आहे, ॲग्रिकल्चर अँड फार्मर वेलफेअर मिनिस्ट्री यांनी एक MOU सुद्धा साईन केला वर्ल्ड फूड प्रोग्राम सोबत. युनायटेड नेशन्सचा एक वर्ल्ड फूड प्रोग्राम आहे. हे युनायटेड नेशन्स यांचा एक प्रोग्राम आहे ज्याचं नाव आहे वर्ल्ड फूड प्रोग्राम. याच्या अंतर्गत जे गरीब देश आहे, ज्यांच्याकडे खायची प्यायची व्यवस्था तेवढी चांगली नाही, अशा ठिकाणी हे वेगवेगळे कार्यक्रम राबवतात आणि तिथे त्यांना फूड पोचवण्याचं काम करतात. तर भारताने याला सपोर्ट करायचं ठरवलं आहे आणि भारताने म्हटलं आहे की जिथे गरिबी असेल तिथे मिलेट्स कॅन ॲक्ट ॲज दी सोर्स ऑफ न्यूट्रिशन अँड फूड. तर हे मिलेट्स आम्ही पोचवण्याचा प्रयत्न तुम्हाला करू. याच्यासाठी हा मेमोरेंडम ऑफ अंडरस्टँडिंग हॅज बीन साईन्ड बिटवीन ॲग्रिकल्चर मिनिस्टर म्हणजे मिनिस्ट्री ऑफ ॲग्रिकल्चर अँड फार्मर्स वेलफेअर अँड वर्ल्ड फूड प्रोग्राम. याच्यावर सुद्धा एक प्रश्न येईल आणि विचारला जाईल की मिनिस्ट्री ऑफ ॲग्रिकल्चरनी ग्लोबल मिलेट्स कॉन्फरन्सच्या वेळेस कुठल्या ऑर्गनायझेशनसोबत, युनायटेड नेशन्सच्या कुठल्या ऑर्गनायझेशनसोबत MOU साईन केला. तेव्हा लक्षात ठेवायचं आहे वर्ल्ड फूड प्रोग्राम. किंवा असंही होऊ शकतं, तुम्हाला विचारल्या जाईल वर्ल्ड फूड प्रोग्रामनी भारताच्या कुठल्या मिनिस्ट्रीसोबत MOU साईन केला. तेव्हाही लक्षात ठेवायचं आहे की इट इज दी मिनिस्ट्री ऑफ ॲग्रिकल्चर अँड फार्मर्स वेलफेअर. ठीक आहे. आय होप हा विषय एकदम क्लिअर झाला असेल. आणि हे किती वर्षांसाठी साईन केलं आहे, तर 5 वर्षांसाठी, 4 वर्षांसाठी, 2023 ते 2027. ठीक आहे. चलायचं पुढे नेक्स्ट पॉईंटवर. अजून कुठली कॉन्फरन्स आहे का? नाही, संपल्या कॉन्फरन्सेस ओव्हर. पण आता एक महत्त्वाची बातमी आहे राजस्थानवरनं. राजस्थान इज दी लार्जेस्ट स्टेट एरिया वाईज इन इंडिया. मध्य प्रदेश येतो सेकंड. राजस्थानमध्ये आत्तापर्यंत होत्या 31 डिस्ट्रिक्ट्स. लवकरच तिथे इलेक्शन आहे आणि तिथले जे चीफ मिनिस्टर आहे अशोक गेहलोत यांनी केली आहे एक धासू अनाउन्समेंट म्हणजे इलेक्शनला चेंज करू शकते अशी अनाउन्समेंट. ती अनाउन्समेंट आहे की तिथे आता 19 नवीन डिस्ट्रिक्ट्स तयार होत आहे. किती नवीन डिस्ट्रिक्ट्स? 19 न्यू डिस्ट्रिक्ट्स हॅव बीन अनाउन्स्ड बाय दी चीफ मिनिस्टर अशोक गेहलोत. अँड बजेट सेशनमध्ये याला व्हॉइस वोटनी अप्रुव्हल सुद्धा मिळालं. किती डिस्ट्रिक्ट? 19 नवीन डिस्ट्रिक्ट्स बनवत आहे. विचार करा, डायरेक्ट 31 वरनं सरळ आकडा कितीवर जाणार आहे?
50 डिस्ट्रिक्ट्सवर. तर देर विल बी 50 न्यू डिस्ट्रिक्ट्स इन राजस्थान नाऊ, 50 डिस्ट्रिक्ट्स इन राजस्थान नाऊ. आणि याच्यासाठी 3 नवीन डिव्हिजन सुद्धा बनवण्यात येणार आहे. 3 नवीन डिव्हिजन्स म्हणजे काय असतं, जसं अमरावती डिव्हिजन आहे, अमरावती डिव्हिजनमध्ये यवतमाळ येतं. नागपूर डिव्हिजन आहे, वर्धा जे येतं ते नागपूर डिव्हिजनमध्ये येतं अँड सो ऑन. राजस्थानमध्ये आता 3 नवीन डिव्हिजन्स राहतील. कोणते कोणते नवीन डिव्हिजन्स? एक राहील बानसवाडा, दुसरा राहील पाली आणि तिसरा राहील सीकर. पहिले हे डिस्ट्रिक्ट्स होते, आता हे डिव्हिजन्समध्ये कन्वर्ट होणार आहे. तर विच स्टेट इन इंडिया विल हॅव 50 डिस्ट्रिक्ट्स? नाव लक्षात ठेवा, इट इज राजस्थान. 19 नवीन डिस्ट्रिक्ट्स ते ऍड होत आहे. ठीक आहे, चलते अगले मुद्दे पे. नेक्स्ट, ही गोष्ट कदाचित आपल्या कामाची राहू शकते, कारण आपण राहतो यवतमाळमध्ये आणि यवतमाळ इज नोन ॲज कॉटन सिटी. यवतमाळला कॉटन सिटी म्हणून ओळखतात. आणि का ओळखतात त्याला कॉटन सिटी म्हणून? कारण यवतमाळात सगळ्यात जास्त प्रोडक्शन ऑफ कॉटन होतं. हे इंटरव्ह्यूमध्ये खूप विचारतात हा प्रश्न की व्हॉट इज यवतमाळ नोन फॉर. मग मुलं सांगतात यवतमाळ इज नोन ॲज कॉटन सिटी. व्हाय इज इट नोन ॲज कॉटन सिटी? बिकॉज वी प्रोड्यूस लार्ज क्वांटिटीज ऑफ कॉटन. वाय? बिकॉज द टेम्परेचर सपोर्ट्स इट. दुसरं म्हणजे आपल्याकडची जी सॉईल आहे दॅट इज कॉल्ड ॲज ब्लॅक कॉटन सॉईल. या ब्लॅक कॉटन सॉईलमध्ये कॉटनचं प्रोडक्शन खूप चांगलं होतं, कारण त्याची वॉटर रिटेन्शन कॅपॅसिटी जास्त आहे. हा इंटरव्ह्यूच्या प्रश्नाचं उत्तर सांगितलं. आपण आत्ताच्या पॉईंट्स याला कसं रिलेट करू शकतो की प्रधानमंत्रींनी एक ट्विट केलं आणि त्याची खूप चर्चा झाली. ट्विट काय की त्यांनी म्हटलं की PM मित्र स्कीम किंवा PM मित्र पार्क्सच्या अंतर्गत 6 मेगा टेक्स्टाईल पार्क्स भारतात ओपन होणार आहे. 7 मेगा टेक्स्टाईल पार्क्स ओपन होणार आहे. टेक्स्टाईल पार्क्स म्हणजे कॉटन आलं की नाही मग त्याच्यात, म्हणून. तर 7 मेगा टेक्स्टाईल पार्क भारतात ओपन होणार आहे. आणि त्या 7 मेगा टेक्स्टाईल पार्कपैकी एक पार्क महाराष्ट्रात सुद्धा ओपन होणार आहे. हजारो एकरचे हे पार्क्स राहतील. ॲडव्हान्स्ड इन्फ्रास्ट्रक्चर इथे राहतील आणि हे 5F वर डिपेंडंट राहतील. हे कोणते 5F आहे? हे 5F जे असतात त्यांना म्हटलं जातं फार्म टू फायबर, फायबर टू फॅक्टरी, फॅक्टरी टू फॅशन, फॅशन टू फॉरेन. म्हणजे पहिले शेतात बनवा, त्याचं फायबर बनवा, फायबरपासून फॅक्टरीत बनवून क्लोदिंग बनवा, मग त्याचं फॅशन म्हणून मार्केट करा आणि नंतर ते अख्ख्या जगात एक्सपोर्ट करा. हा 5F फॉर्म्युला टेक्स्टाईलसाठी सरकारने दिलेला आहे. तर PM मित्र नावाची ही जी नवीन स्कीम आहे, स्कीम म्हणजे अनाऊन्समेंट केली आहे, हे मेगा टेक्स्टाईल पार्क्स आहे जे भारत सरकार सुरू करते. याच्यासाठी 7 वेगवेगळ्या राज्यांचं नाव घेण्यात आलं आहे. एक आहे तामिळनाडू, तेलंगणा, कर्नाटक, महाराष्ट्र, महाराष्ट्राचं नाव याच्यात आहे बरं, गुजरात, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश. या स्टेट्समध्ये हे मेगा टेक्स्टाईल पार्क ओपन होतील. PM मित्रचा फुल फॉर्म तुम्हाला विचारला जाईल. लक्षात ठेवा, मित्र स्टँड्स फॉर मेगा इंटिग्रेटेड टेक्स्टाईल रिजन्स अँड ॲपेरल. मेगा इंटिग्रेटेड टेक्स्टाईल रिजन्स अँड ॲपेरल हे PM मित्रचं फुल फॉर्म आहे. इट इज बेस्ड ऑन 5F. 5F म्हणजे फार्म टू फायबर टू फॅक्टरी टू फॅशन टू फॉरेन. ठीक, लक्षात आला हा विषय. PM मित्र कशाशी रिलेटेड आहे असं जर विचारलं तर तेव्हा तुम्हाला उत्तर द्यायचं इट इज रिलेटेड टू टेक्स्टाईल्स. हा प्रश्न येईल, PM मित्र कशाशी रिलेटेड आहे? लक्षात ठेवा, इट इज रिलेटेड टू टेक्स्टाईल्स. ठीक आहे, चलो नेक्स्ट पॉईंटवर जाऊ. आता येऊ एका मिलिटरी एक्झरसाइजवर. मिलिटरी एक्झरसाइज होत आहे भारतामध्ये आणि आफ्रिकाच्या नेशन्समध्ये. तो इट इज बिटवीन इंडिया अँड आफ्रिकन नेशन्स. एक कंट्री नाही आहे, आफ्रिकन नेशन्स आहे वेगवेगळे. तर वेगवेगळे आफ्रिकन नेशन्स, ज्याच्यात मागच्या वेळेस तर 20 आफ्रिकन नेशन्स आले होते, यांच्यासोबत एक एक्झरसाइज होत आहे. एक्झरसाइजचं नाव काय आहे? एक्झरसाइजचं नाव आहे अफिंडेक्स. अफिंडेक्स स्टँड्स फॉर आफ्रिका आणि इंडियाची एक्झरसाइज 23. कोणाकोणामध्ये आहे? तर इंडिया आणि आफ्रिकेच्या आर्मीजमध्ये आहे. ठीक आहे ना. कधी होत आहे? आज सुरू झालं मार्च 21 पासून मार्च 30 पर्यंत. दिस इज ओनली दी सेकंड एडिशन. याचा आधीचं एडिशन 2019 मध्ये झालं होतं, मग मध्ये 2 वर्ष झालं नाही काही, है ना. आणि कुठे होत आहे? पुण्यात होत आहे बरं, आपल्या पुण्यात होत आहे, महाराष्ट्रात औंधमध्ये होत आहे. त्याच्यात पुण्यातल्या औंधमध्ये, हे पहा औंधमध्ये जी ट्रेनिंग फॅसिलिटी आहे ना आर्मीची, तिथे होत आहे. पण याच्यानंतर पहिले तर हे अफिंडेक्स 2023 होईल आणि नंतर नाही का
इंडिया आणि आफ्रिकन आर्मीज, ज्या वेगवेगळ्या आर्मीज आहेत तिथल्या, त्यांचे चीफ्सची वेगळी कॉन्क्लेव्ह होणार आहे पुन्हा. ती पण पुण्यातच होईल 28 मार्चपासून 29 मार्चपर्यंत. तर प्रश्न विचारला जाऊ शकतो की अफिंडेक्स ही कुठल्या दोन कोणामध्ये मिलिटरी एक्झरसाइज आहे? तर लक्षात ठेवा, ही इंडियामध्ये आणि आफ्रिकन जे वेगवेगळे नेशन्स आहे या वेगवेगळ्या नेशन्सच्या आर्मीजमध्ये आहेत. ठीक आहे, ठीक आहे, चलो चलते अगले पॉइंट पे. आपण क्रिकेटमध्ये प्लेयर ऑफ द इयर वगैरे हे सगळं पाहत असतो, पण हॉकी इंडियानी पण आपला 5वा ॲन्युअल अवॉर्ड्स डिक्लेअर केले. 5th एडिशन होता ॲन्युअल अवॉर्ड्सचं, आणि हॉकी इंडियानी पण प्लेयर ऑफ द इयर, लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्ड असे सगळे दिले. मुख्य म्हणजे 2021 आणि 22चे एकत्र दिले. तर 2022साठी प्लेयर ऑफ द इयरचे अवॉर्ड कोणाकोणाला मिळाले? तर भारताचे जे पहिले तर नाव घ्यायला पाहिजे आपल्याला, भारतीय टीमचे कप्तान, भारतीय टीमची कप्तान जे आहे यांचं नाव आहे सविता पुनिया. या विमेन्स टीमच्या कॅप्टन आहे, इंडियन हॉकी विमेन्स टीमच्या कॅप्टन यांचं नाव आहे सविता पुनिया. अँड सविता पुनिया हॅज वॉन दी प्लेयर ऑफ द इयर अवॉर्ड फॉर 2022. नेशन्स कप टायटल यांनी भारतीय विमेन्स टीमनी जिंकला आणि त्या टीमच्या कॅप्टन होत्या म्हणून. दुसरे यांचं नाव आहे हार्दिक सिंग. हार्दिक सिंग हे इंडियन मेन्स टीममध्ये मिडफिल्डर आहे, आत्ताच झालेल्या वर्ल्ड कपमध्ये तुफान प्लेयर म्हणून समोर आले आहे. तर या दोघांना प्लेयर ऑफ द इयरचा अवॉर्ड देण्यात आलेला आहे 2022चा. ठीक आहे, 5वं ॲन्युअल अवॉर्ड होते हॉकी इंडियाचे. याच्या व्यतिरिक्त 2021-22साठी लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्ड सुद्धा देण्यात आले. गुरबख्श सिंग जे 1964च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये गोल्ड विनिंग टीमचे मेंबर होते, यांना लाईफ टाईम अचीवमेंट देण्यात आला. याच्या व्यतिरिक्त एक अजून लाईफ टाईम अचीवमेंट देण्यात आला, तो आला अमित सिंग बक्षी यांना, जे 1956च्या ऑलिम्पिकच्या टीममध्ये होते, म्हणजे गोल्ड मेडल टीममध्ये. तर दोघांनी, गुरबख्श सिंग यांनी पण गोल्ड मेडल जिंकणारी टीमचा भाग होते, अमित सिंग बक्षी हे पण गोल्ड मेडल जिंकणाऱ्या टीमचा भाग होते, ऑलिम्पिक गोल्ड मेडल जिंकला यांनी. तर यांना ध्यानचंद लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्डनी सन्मानित करण्यात आलं आहे. तर हे हॉकी इंडियाने दिलेल्या अवॉर्ड्सवर काही पॉईंट्स आहे, याच्यावर तुम्हाला प्रश्न येतीलच. ठीक आहे, चलो नेक्स्ट पॉईंटवर जाऊ आता. टाईम मॅगझिन, टाईम नाही का, एक मॅगझिन आहे आणि ती खरी टाईम आहे. ठीक आहे, तर टाईम मॅगझिन आहे आणि ही टाईम मॅगझिन जी आहे तिने एक रिपोर्ट पब्लिश केली. एक रिपोर्ट ही दरवर्षी पब्लिश करते आणि यांचं म्हणणं आहे की 2023मध्ये टुरिझम जरा ग्रो झालेला आहे. 2021-22मध्ये तर खूपच हालत खराबच होती पॅन्डेमिकमुळे, पण 2023मध्ये जरा टुरिझम पकडलं, म्हणजे ग्रोथ पकडली, स्पीड पकडली. तर या टुरिझमच्या मध्ये कुठल्या अशा जगातले 50 सिटीज आहे की ज्यांना एक्सप्लोअर करण्याची गरज आहे, अशी त्यांनी एक लिस्ट बनवली. जगातल्या 50 वेगवेगळ्या सिटीजची लिस्ट ज्यांना एक्सप्लोअर करायला पाहिजे. आणि या 50च्या लिस्टमध्ये भारताचे 2 शहर आहे, भारताचे 2 प्लेसेस आहे, शहरं नाही म्हणता येणार, भारताचे 2 प्लेसेस आहे ज्यांचं नाव आहे. एक नाव तर त्याच्यात आहे लद्दाखचं, आणि लद्दाखला त्यांनी याच्यासाठी हे केलं, चूज केलं आहे की तिथे स्काय ऑब्झर्वेटरी भारताने बनवली, नाईट स्काय ऑब्झर्वेटरी. कारण 270 दिवस लद्दाखमध्ये क्लिअर स्काईज राहतात. तो ॲस्ट्रॉनॉमीसाठी तर सगळ्यात चांगली जागा लद्दाख आहे. याच्या व्यतिरिक्त लद्दाखमध्ये फिरण्यासारखं आणि ईटिंगसाठी खूप साऱ्या गोष्टी आहे असं त्यांनी सांगितलं आहे. बरेचसे रेस्टॉरंट्स वगैरे नवीन लद्दाखमध्ये उघडले आहे. तर लद्दाख वॉज दी वन प्लेस, लद्दाख इज दी वन प्लेस दॅट द टाइम मॅगझिन हॅज चूजन. दी अदर इम्पॉर्टंट प्लेस दॅट द टाइम मॅगझिन हॅज चूजन इज हिअर, दिस इज ओडिसा. आणि ओडिसाचे हे शहर आहे ज्याचं नाव आहे मयूरभंज. मयूरभंजमध्ये सिम्प्लिपाल वाईल्ड लाईफ सँक्च्युरी आहे. आम्ही आता काही दिवस आधी ओडिसामध्ये गेलो होतो आणि तिथे संबलपूरला गेलो होतो. तिथे एक वाईल्ड लाईफ सँक्च्युरी आहे, तिथे बघितलं होतं. चिल्का लेकला गेलो होतो. विचार होता हे सिम्प्लिपल वाईल्ड लाईफ सँक्च्युरीमध्ये जाण्याचा, पण जरा उशीर झाल्यामुळे जाऊ नाही शकलो. नाही तर तिथे ती जागा इज फेमस फॉर ब्लॅक टायगर, काळ्या रंगाचा टायगर जो बाकी कुठेच पाहायला मिळत नाही, तो मयूरभंज त्या सिम्प्लिपल वाईल्ड लाईफ सँक्च्युरीमध्ये बघायला आपल्याला मिळू शकतो. आणि त्याच्यामुळे मयूरभंजचं नाव हे टाइम मॅगझिननी आपल्या टॉप 50 लिस्टमध्ये दिला. याच्या व्यतिरिक्त मयूरभंज इज नोन फॉर इट्स टेम्पल्स ऑल्सो, खूप सुंदर तिथे टेम्पलसुद्धा आहेत. तर तुम्हाला याच्यावर प्रश्न नक्की येईल की कुठल्या 2 सिटीजचं नाव टाइम मॅगझिननी आपल्या टॉप 50 टुरिस्ट डेस्टिनेशन्समध्ये एनरोल केलेलं आहे 2023साठी.
तर नाव लक्षात ठेवा. द प्लेसेस आर मयूरभंज जे ओडिसामध्ये आहे आणि दुसरं लडाख. ठीक आहे, क्लियर. चलने का आगे. आणि फायनली आपण आलो फायनल स्लाइडवर. आज आहे वर्ल्ड फॉरेस्ट्री डे. किती महत्त्वाचे आहे. जंगलं आपल्या स्वतःच्या एक्झिस्टन्ससाठी खूप महत्त्वाचे ना. जंगलं जर राहिले तरच आपण राहू. आणि भारतात खूपच कमी असे स्टेट्स राहिले आहे की ज्यांनी 33% फॉरेस्ट कव्हर मेंटेन ठेवलेला आहे. आपण तर अजूनपर्यंत शक्य झालं नाही आपल्याला महाराष्ट्राला. पण आज आहे वर्ल्ड फॉरेस्ट्री डे. फॉरेस्ट फॉर हेल्थ ही याची थीम आहे. याच्या व्यतिरिक्त आज एक महत्त्वाचा दिवस आहे वर्ल्ड पोएट्री डे. वर्ल्ड पोएट्री डे हा 1999 पासून युनेस्को सेलिब्रेट करते आहे. याची 2023ची जी थीम आहे ती आहे ऑलवेज बी अ पोएट इव्हन इन प्रोज. है ना. तुम्ही लिहा जरी तरी त्याच्यात कुठेतरी कविता असली पाहिजे. आज पोएट्री डे असल्यामुळे अशी इच्छा झाली की तुम्हाला एक कविता ऐकवूच. ही कविता मी काही दिवस आधी लिहिली होती. तुम्हाला जर वाटत असेल की इथे स्किप करावा हा व्हिडिओ तर बिलकुल स्किप करू शकता आणि सरळ तुम्ही क्वेश्चन्सवर जाऊ शकता, किंवा ऐकायची इच्छा असेल तर 2 मिनिटं ऐकूही शकता. कविता आहे स्वतःला ओळखण्याबद्दल. कविता अशी आहे. शोध घे शोध घे शोध घे, समाजातून जीवनाचा बोध घे. शोध घे शोध घे शोध घे, गुंतलास काय थकलास काय, रटाळ यावनात हरवलास काय. दलदलीत चिखलाच्या कमळाचा शोध घे. शोध घे शोध घे शोध घे, बसलास काय उठ उचल हे पाय. समस्या अनेक शोधण्या उपाय. उत्तराच्या आधी प्रश्नांचा शोध घे. शोध घे शोध घे शोध घे. ती जन्मभूमी आपली ती मायभूमी आपली, निस्वार्थ हो सेवा जिथे ती कर्मभूमी आपली. अर्थ जिथे जगण्याचा भूमीचा त्या शोध घे. शोध घे शोध घे शोध घे. आम तू आणि खास तू, एक ध्यास तू विश्वास तू. बुद्धीची ही खाण तू, वीर तू बलवान तू. तू मोहम्मद तूच ईसा, गुरु नानक राम तू. स्वप्नातले जे जग तुझे, तूच कर निर्माण तू. तूच कर निर्माण तू. आलास का जगतोस का, घे स्वतःचा शोध घे. घे स्वतःचा शोध घे. सो लेट अस नाउ मूव ऑन टू दी क्वेश्चन्स. आजचा एक पहिला प्रश्न आहे तुमच्यासाठी की कुठली बँक आहे ज्याच्यावर RBIने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानी 5 लाखाचा फाईन लावला आहे NHBनी केलेल्या ऑडिट नंतर. तर तुम्हाला बँकेचं नाव सांगायचं आहे ज्याच्यावर RBIनी फाईन लावलेला आहे. ऑप्शन्स तुम्हाला दिले आहे. करेक्ट आन्सर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका. उत्तर टाकताना काळजी घ्या की नुसतं ABCD ही उत्तर नका टाकू, पूर्ण उत्तर टाका म्हणजे जरा चेक करायला सोपं जातं. दुसरा क्वेश्चन तुमच्यासाठी आहे की PM मित्र ही जी स्कीम आहे जी प्रधानमंत्र्यांनी लॉन्च केली ही कशाशी असोसिएटेड आहे. ठीक आहे. व्हॉट इज इट असोसिएटेड विथ. ठीक आहे. इट इज नॉट अ स्कीम बट व्हॉट इज इट असोसिएटेड विथ. ठीक आहे. तो इज इट असोसिएटेड विथ वॉटर कन्झर्वेशन, फॉरेस्ट कन्झर्वेशन, मिनरल्स, टेक्सटाईल्स फॉर मायक्रो फायनान्स. तुम्हाला याच्यापैकी करेक्ट उत्तर कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे. तिसरा ग्लोबल मिलेट्स कॉन्फरन्स जे आहे याच्यात वर्ल्ड फूड प्रोग्राम जो आहे युनायटेड नेशन्सचा यांनी एक MOU साईन केला इंडियन मिनिस्ट्रीसोबत, युनियन मिनिस्ट्रीसोबत. तर ती कुठली युनियन मिनिस्ट्री आहे ज्यांच्यासोबत हा MOU साईन झाला. तुम्हाला त्या मिनिस्ट्रीचं नाव सांगायचं आहे. ऑप्शन्समध्ये तुम्हाला 5 मिनिस्ट्रीज दिल्या आहे. चौथा प्रश्न आहे तुमच्यासाठी की कुठली कंपनी आहे त्या कंपनीचं नाव सांगायचं आहे त्यांनी भारताचा पहिला क्वाड्रुपेड रोबोट बनवला आहे. होम ग्रोन क्वाड्रुपेड रोबोट बनवला आहे. तर तुम्हाला त्या कंपनीचं नाव सांगायचं आहे. अँड द फायनल क्वेश्चन फॉर यू टुडे इज जे हॉकी इंडियाने नुकतेच अवॉर्ड्स अनाऊन्स केले त्याच्यात विमेन्स प्लेयर ऑफ द इयर फॉर 2022 हा कोणाला देण्यात आला. तर या विमेन प्लेयरचं नाव तुम्हाला सांगायचं आहे. So this were the points for today. I hope you liked all the points and the poem I wrote a few days ago. Thank you very much for listening. Thank you.